नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डी वाय पाटील अकुर्डी या कॉलेजबद्दल काही माहिती सांगणार आहे. आता माहिती म्हणजे काय, तर कॉलेजचा ओव्हरव्ह्यू, कॉलेजची फीस, कॉलेजचा कट ऑफ, प्लेसमेंट आणि प्रत्येक ब्रांचला किती सीट इनटेक आहे ते सांगणार आहे. आता मित्रांनो, याच्या आधी मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओज अपलोड केले आहेत, ज्यामध्ये आपण कॉलेज जसे की COP, PGCOE, VGTI, PICT या कॉलेजबद्दल माहिती पाहिली होती. आणि त्याच व्हिडिओला कंटिन्यू करत मी आज तुम्हाला डी वाय पाटील अकुर्डी या कॉलेजबद्दल काही सांगणार आहे. तर मित्रांनो, नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन अपडेट्स वेळेवरती भेटतील. आणि आता MHCET एक्झाम खूपच जवळ येत आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला बरेचसे MCQ क्वेश्चन्स, त्यासोबतच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जसे की एक्झामचे अपडेट्स किंवा स्ट्रॅटेजीज यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ लगेच सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण पाहूया कॉलेजचा ओव्हरव्ह्यू. आता डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे की अकुर्डीमध्ये आहे, वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1984. हे कॉलेज ऑटोनॉमस आहे, त्यासोबतच प्रायव्हेट आहे. आणि या कॉलेजची रँक 69th होती बाय इंडिया टुडे इन 2024 आणि रँक 13 बाय आउटलुक 2024. ओके. नेक्स्ट पाहूया ते म्हणजे या कॉलेजमध्ये कोणते कोणते प्रोग्राम्स आहेत, कोणते कोणते ब्रांचेस आहेत. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT आहे, त्यासोबतच ANTC, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, मग AIDS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, मग सिव्हिल इंजिनिअरिंग आणि लास्ट म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर मित्रांनो, असे टोटल 8 प्रोग्राम्स आहेत याच्यामध्ये. तर तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये इंटरेस्टेड असेल किंवा तुम्हाला ज्या ब्रांचेसचे पर्सेंटाइल्स पडले असेल, तुम्ही या ब्रांचमध्ये एनरोल करू शकता. नेक्स्ट बघूया ते म्हणजे सीट इंटेक्स. तर कोणत्या ब्रांचला किती सीट्स आहेत. ओके. सगळ्यात पहिलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याला आहेत 120 सीट्स. मग कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याला आहेत 180. त्यासोबतच इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 60 सीट्स, AIDSसाठी 180, ENTCसाठी सुद्धा 180, IT साठी सुद्धा 180 आहेत, मेकॅनिकलसाठी 120 आहेत आणि लास्ट म्हणजे रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी 60 सीट्स आहेत. ओके. आता नेक्स्ट बघूया ती म्हणजे फीस. त्या कॉलेजची फीस असेल. आता इथे तुम्हाला मी वेगवेगळे कॅटेगरीज दिलेत. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळी फीस असेल आणि त्यासोबतच इथे ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस अँड टोटल फीस हे सुद्धा कॉलम आहे. जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमची कोणती फीस कुठे जात आहे. आता मित्रांनो, हे मी ॲक्चुअल ऑफिशियल साईटवरून घेतली आहे, म्हणून हे तुम्हाला पेज दिसत असेल. तर आता इथे बघताय तुम्ही ओपन. ओके. ओपनवाल्यासाठी ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मिळून टोटल फीस असेल 1,35,000. ओके. त्याचमध्ये आता सपोज इन केस यू आर फ्रॉम ओपन कॅटेगरी अँड EBC, OBC, EWS, SCBC असाल, तर तुम्हाला टोटल फीस असेल 76,304. ओके. त्यासोबतच इथे SBC, NT, VG, SC, ST, गर्ल्स आणि TFWS या सगळ्यांची फीस दिली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्यांची फीस तुम्ही ते पाहू शकता. ओके. नेक्स्ट बघूया ते म्हणजे प्लेसमेंट. आता मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कॉलेजला एनरोल करायच्या आधी आपण सगळ्यात मेन गोष्ट पाहतो ती म्हणजे प्लेसमेंट. कारण की तुम्ही ॲडमिशन घ्याल, पण तिथून 4 वर्षानंतर तुम्हाला तिथे प्लेसमेंट भेटेल का? त्यासोबतच त्याची हिस्ट्री कशी आहे, हे सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. प्लेसमेंट. ओके. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया प्लेसमेंट पर्सेंटेज, म्हणजे किती टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळतात. आता इथे डेटा आहे, तो सुद्धा मी ऑफिशियल साईटवरून घेतला आहे. म्हणून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डुप्लिकेशन किंवा काही नाही आहे. सगळं डेटा ओरिजिनल आहे. ओके. सो आपण लेटेस्ट बघूया 2023 आणि 2024चा. तर अप्रॉक्सिमेटली 76% to 75% मुलांना प्लेसमेंट भेटलं आहे. आता यापैकी बरेचसे विद्यार्थी हायर स्टडीज किंवा मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सकडे वळतात. त्यामुळे त्यांना प्लेसमेंट मिळत नाही. सो ती सुद्धा डेटा याच्यामध्ये मिक्स करू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे मॅक्सिमम सॅलरी किती भेटली आहे. आता 2023 मध्ये 27 LPA ही त्यांची मॅक्स सॅलरी होती आणि मागच्या वर्षी म्हणजे 2024, असं नॉट मागच्या वर्षी, मागच्या वर्षी मॅक्सिमम सॅलरी होती 52 LPA. आता 2025चा डेटा त्यांच्याकडे अजून आला नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता अपडेटेड ॲज ऑन 1 मे 2025. आता या कॉलेजमध्ये टॉप रिक्रुटर्स म्हणजे जसे की IBM, कॉग्निझंट, टाटा ग्रुप्स, कॅपजेमिनी आणि आदित्य बिर्ला यासारखे मोठे मोठे रिक्रुटर्स येतात. आता मित्रांनो, लास्ट टॉपिक जे की सगळ्यात इम्पॉर्टंट असेल आपल्या व्हिडिओचा, ते म्हणजे कट ऑफ. तर तुम्हाला कोणत्या पर्सेंटाईलला हे कॉलेज मिळू शकतं आणि त्यातल्या त्यात कोणती ब्रांच मिळू शकते, हे इथेच तुम्हाला सगळं दिसून येईल.
आता मी इथे सगळ्या ब्रांचेस दिला आहे. त्यासोबतच प्रत्येक कॅटेगरीचं ओपन, एस-सी, एस-टी, ओ-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस यांचा दिला आहे डेटा तुम्हाला, जेणेकरून तुम्ही इथे कंपेअर करू शकता आणि तुमच्या ड्रीम कॉलेजसाठी तुम्ही मेहनत करू शकता. आता सगळ्यात पहिली ब्रांच आहे ती म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यासाठी आता मी फक्त तुम्हाला ओपन सांगेल. तुम्ही बाकीचे इथे लगेच पर्सनल बघू शकता. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ओपनसाठी 91.067 पर्सेंटाइल लागतात. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 97.78, आय-टीसाठी 97.48 लाख. आता मित्रांनो, बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुमचे पर्सेंटाइल नोट करून घ्या. नेक्स्ट बघूया इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग. त्यासाठी लागतात 91.69, ई-एन-टी-सीसाठी 96.40, रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी 95.78. आता लास्ट 2 ब्रांचेस आहेत ते म्हणजे मेकॅनिकल. त्यासाठी लागतात 94.31 आणि ए-आय अँड डी-एस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यासाठी लागतील तुम्हाला 97.27 पर्सेंटाइल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पूर्ण व्हिडिओ. यामध्ये मी तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू सांगितला आहे आणि त्यासोबतच पर्सेंटाइल सुद्धा सांगितलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या पर्सेंटाइल नुसार म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे, त्यातल्या त्यात कोणती ब्रांच पाहिजे, त्यानुसार तुम्ही तुमचं एम ठरवू शकता. ओके. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा भरपूर अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.